नमस्कार मित्रांनो, आपण टीईटी परीक्षा 2024 साठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामध्ये उपयोजित स्वरूपाचे काही प्रश्न विचारले जातात. तर असेच उपयोजित स्वरूपाच्या प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये जवळजवळ 20 प्रश्न हे उपयोजित स्वरूपाचे आहेत आणि ह्या उपयोजित प्रश्नांचा सराव होणे अत्यंत गरजेचं आहे. चला तर बघूया उपयोजित प्रश्न. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे काय? तर प्रगतीच्या स्वरूपात होणारा जो बदल असतो त्याला विकास असे म्हणतात. विकास. पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. वाढ जी असते ती संख्यात्मक असते आणि विकास जो असतो तो गुणात्मक असतो. म्हणून प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया जी आहे ती विकास होते. यानंतरचा प्रश्न बघा. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या रिकाम जागा जोड्या असतात. गुणसूत्राच्या जोड्या विचारलेल्या मित्रांनो. गुणसूत्रे जर विचारले तर एकूण गुणसूत्रे असतात 46 आणि त्याच्या जोड्या असतात 43. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच काय आपलं उत्तर. आता बघा पुढचा प्रश्न हा उपयोजित स्वरूपाचा आहे आणि असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. जेव्हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी चूक उत्तर दिले असता आपण काय करणार बा? एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला आणि त्याने जर उत्तर हे चूक दिले तर आपण काय करू? हे पर्याय दिलेले आहेत. त्याला दुसरा प्रश्न विचाराल ज्यामुळे विद्यार्थ्याला आपले उत्तर चुकीचे होते याची जाणीव होईल. 2 नंबर, त्याने दिलेले उत्तर चुकीचे का होते हे समजावून सांगाल. दुसऱ्या कोणत्या तरी विद्यार्थ्याला उत्तर देण्यास सांगाल, योग्य उत्तर सांगाल. तर बघा यामध्ये पहिला पर्याय जो दिलेला आहे त्याला दुसरा प्रश्न विचाराल ज्यामुळे विद्यार्थ्याला आपले उत्तर चुकीचे होते याची जाणीव होईल. हेच काय ते आपलं उत्तर राहील. बघा त्याला दिलेले उत्तर चुकीचे का होते हे समजावून सांगितलं तर त्या विद्यार्थ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. म्हणून असं आपण करू शकत नाही. दुसऱ्या कोणत्या तरी विद्यार्थ्याला उत्तर देण्यास सांगितलं तर त्या विद्यार्थ्याला कमीपणा वाटेल. योग्य उत्तर आपणच सांगितलं तर त्याच्यामध्ये संशोधनात्मक वृत्ती निर्माण होणार नाही. तो उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक हेच आहे, एकच आहे आपलं उत्तर. त्याला दुसरा प्रश्न विचाराल ज्यामुळे विद्यार्थ्याला आपले उत्तर चुकीचे होते याची जाणीव होईल. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात मागच्या बाकावर बसून आपसात बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कसे वागाल? बघा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार का? आपण नाही करणार. त्यांना शांत बसण्याचे सांगाल किंवा वर्गाबाहेर जाण्याचे पण आपण त्यांना सांगू शकत नाही. म्हणून दुसरा पर्याय पण आपलं उत्तर होणार नाही. त्यांना वर्गाच्या बाहेर काढणार नाही असं आपण करू शकत नाही. विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर करू शकत नाही. त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचाराल. बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर सापडलंय. आपण त्यांना कारण विचारू शकतो का तुम्ही का लक्ष देत नाही? म्हणून हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा. एक चिंतनशील शिक्षक वर्गात असे वातावरण निर्माण करतो की ज्यामुळे विद्यार्थी व्याख्यान ऐकू शकतील. 2 वर्गातील व्याख्यानातून नोट्स घेऊ शकतील. वर्गातील शिस्त कायम राहील. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आंतरक्रियेस प्रोत्साहन मिळेल. बघा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा उद्देशच काय असतो वर्गामध्ये की शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आंतरक्रिया निर्माण झाली पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हीच काय आपलं उत्तर. 6 नंबरचा प्रश्न बघा. समन्वित शिक्षणाचे यश हे रिकाम जागावर आधारित असते. बघा समुदायाच्या समर्थनावर 2 पाठ्यपुस्तकाची उत्कृष्टता, अध्ययन अध्यापन साहित्याच्या गुणवत्तेवर, शिक्षकाच्या अभिवृत्तीत बदलावर. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो अध्ययन अध्यापन साहित्याच्या गुणवत्तेवर समन्वित शिक्षणाची काय असते यश हे अवलंबून असते. विद्यालयातून विद्यार्थ्यांना पळून जाण्याचे कारण वर्गातील अध्ययनाच्या रुचीचा अभाव असतो. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन रुचीचा अभाव असतो. विद्यार्थ्यांना दंडित शिक्षा न करणे. समस्या प्रति शिक्षकांची अभिवृत्ती. तर वर्गामध्ये जर त्या विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये रुचीच नसेल तर तो विद्यार्थी काय करेल? वर्गातून निघून जाईल. म्हणून वर्गातील अध्ययनाच्या रुचीचा अभाव असतो. म्हणून हा विद्यार्थी काय जाऊ शकतो? पळून जाण्याचे हे कारण होऊ शकतं. म्हणून एकच आहे आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. फलक लेखन करताना वर्गात अधिक महत्वपूर्ण बाब कोणती? फलक लेखन करताना चांगले हस्ताक्षर, लिखाणातील स्पष्टता, मोठ्या हस्ताक्षरात लिखाण करणे, लहान अक्षरात लिखाण करणे. हे पण होणार नाही. लिखाणातील स्पष्टता तर असावीच लागते. पण चांगले हस्ताक्षर असणे हे वर्गामध्ये खूप
महत्वाचे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे आपलं उत्तर. बघा पुढचा प्रश्न, डिस्लेक्सिया रिकाम जागाशी संबंधित आहे. बघा डिस्लेक्सिया ही एक शैक्षणिक अपंगत्व आहे आणि तो विकार जो आहे ते या पर्यायामध्ये दिलेला आहे वाचन विकार. पर्याय क्रमांक 3 हे आहे उत्तर. डिस्लेक्सिया काय आहे? एक वाचन विकार आहे. यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी काय अध्यापन कौशल्याशी संबंधित आहे? फलक लिखाण करणे बरोबर आहे, अध्यापन कौशल्याशी संबंधित आहे. प्रश्नांना सोडवणे हे पण बरोबर आहे आणि प्रश्न विचारणे हे पण अध्यापन कौशल्यामध्ये असते, म्हणून वरीलपैकी सर्व हे काय आपलं उत्तर. पुढचं बघा, 5व्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उत्तम वाचन चाचणी देण्यासाठी तयार करण्यासाठी शिक्षकांना सर्वोत्तम सल्ला दिला जातो की? बघा पहिला पर्याय, मुलांनी ही चाचणी महत्वपूर्ण आहे, त्यामुळे मुलांनी त्याच्या परीने उत्कृष्ट प्रयत्न करावे. पूर्वीच्या चाचणी परीक्षेच्या प्रमुख प्रश्नांना चिन्हित करावे व विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे देण्याची परवानगी द्यावी. निम्न दर्जाच्या वाचकांना प्रशिक्षण द्यावे, ज्यामुळे उर्वरित सर्व मुले चांगले कार्य करतील. परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणे, त्यासारख्या प्रश्नांचा सराव करून घ्यावा. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, मुलांनी ही चाचणी महत्वपूर्ण आहे, त्यामुळे मुलांनी त्यांच्या परीने उत्कृष्ट प्रयत्न केले पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हेच काय आहे आपलं उत्तर. सामान्य परिपक्वतेच्या पूर्वी प्रशिक्षित करणे हे साधारणपणे रिकाम जागा सर्वसामान्य कौशल्य निष्पादन करण्याच्या संदर्भात अधिक लाभदायक असते. 2 सर्व दृष्टीने धोकादायक असते. 3 दीर्घकालीन दृष्टीने लाभदायक असते. लाभदायक असेल की धोकादायक असेल हे प्रशिक्षणात वापरलेल्या प्रणालीवर अवलंबून असते. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, लाभदायक असेल की धोकादायक असेल हे प्रशिक्षणात वापरलेल्या प्रणालीवर अवलंबून असते. पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न, रिकाम जागा पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थितीची जुळवून घेणे म्हणजे समायोजन होय. तर पर्याय 1 इतरांच्या, 2 प्रेरकांच्या, 3 उद्देशांच्या आणि 4 गरजांच्या. तर उत्तर याचं आहे पर्याय क्रमांक 4 गरजांच्या पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन होय. पर्याय क्रमांक 4 हेच आहे आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 मध्ये परीक्षेशी संबंधित कोणत्या सुधारणा सुचवल्या आहेत? 2005 मध्ये कोणत्या सुधारणा सुचवल्या होत्या? पहिला, इयत्ता 10वी परीक्षा ऐच्छिक असावी. दुसरा पर्याय, शालेय शिक्षणाच्या विविध अवस्थांवर आधारित राज्यस्तरीय परीक्षा संचालन. तिसरा पर्याय, स्पर्धा परीक्षा ऐच्छिक असावी. वरीलपैकी सर्व. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 10वी परीक्षा ऐच्छिक असावी असे राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 मध्ये सुधारणा सुचवलेली आहे. यानंतरचा प्रश्न बघा, सवय लावली आहे, तिच्या आईने खोली बाहेर कोट खेळायला अडकवण्याचे सांगितले. मुलीने पुढच्या वेळी घरात प्रवेश करताना कोट हातात घेऊन कपाटाकडे जाऊन खिळ्यावर अडकवला. हे रिकाम जागाचे उदाहरण आहे. तर हे याचं जे उत्तर आहे मित्रांनो, हा प्रश्न थोडा कटला, त्याबद्दल खूप खूप माफी मागतो. परंतु याचं जे उत्तर आहे शृंखलात्मक अध्ययन. पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न, रिकाम जागा म्हणजे अभिवृत्ती होय. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो बघा, याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एक भावनात्मक प्रवृत्ती जी अनुभवाने संघटित होऊन मनोवैज्ञानिक बाबींबाबत आपली सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त करते. पर्याय क्रमांक 1 हेच काय आहे आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न, शालेय गणवेशाच्या माध्यमातून रिकाम जागा या मूल्याची जपणूक होते. 1 नंबर विषमता, 2 विविधता, 3 समता आणि 4 लोकशाही. तर शालेय गणवेशाच्या माध्यमातून समता या मूल्याची काय होते जपणूक होते. पुढचा प्रश्न, जर शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कृती पलीकडची गोष्ट विद्यार्थ्यास करावयास लावली तर? पर्याय 1 बघा, विद्यार्थ्यामध्ये निराशा, तणाव व चिंताग्रस्तपणा येईल. 2 विद्यार्थ्यांना शिकण्यास उत्साह येईल. विद्यार्थ्यामध्ये शिकण्याचा उत्साह राहणार नाही. 4 वरीलपैकी काहीही होणार नाही. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, आता कृती पलीकडची गोष्ट जर करायला लावली तर विद्यार्थ्यामध्ये काय होईल, निराशा येईल, तणाव व चिंताग्रस्तपणा सुद्धा येऊ शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो,
अध्यापन कौशल्यात रिकाम जागाचा समावेश होतो. वर्ग व्यवस्थापन कौशल्य बरोबर आहे, वर्ग व्यवस्थापन कौशल्य येतं. संप्रेषण कौशल्य बरोबर आहे, विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये संप्रेषण होणे गरजेचे आहे. कथन कौशल्य हे पण बरोबर आहे, शिक्षक कथन कौशल्य वर्गामध्ये वापरतो. तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पद्धतीच्या वापरातून विद्यार्थ्याकडे सहकार्याची भावना निर्माण करता येईल. सहकार्याची भावना बघा, तर याच्यामध्ये व्याख्यांचा काही संबंध येईल का? नाही. स्वयमाध्यनामुळे सहकार्याचा काही संबंध येणार नाही. संगणकाधिकृत अध्यापनामुळे सुद्धा सहकार्य होणार नाही. तर प्रकल्पातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करता येऊ शकते. पुढचा प्रश्न, शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त रिकाम जागाचा विचार केला जातो. याच्यामध्ये फक्त आता सध्याची जी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये फक्त बौद्धिक विकासावर जोर दिला जातो. फक्त बौद्धिक विकासावर काय केला जातो? जोर दिला जातो. म्हणून ही सध्याची शिक्षण पद्धतीमध्ये पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, शिक्षण ही रिकाम जागा आहे, एक ध्रुवात्मक आहे का? नाही. त्रिध्रुवात्मक आहे का? नाही. बहुध्रुवात्मक नाही, तर ती आहे द्विध्रुवात्मक प्रक्रिया. पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा, यानंतरचा प्रश्न, रिकाम जागा शिक्षणामुळे व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. कशामुळे? तर व्यावसायिक शिक्षण जर दिलं तर त्याला काय होऊ शकते? त्यातून ती व्यक्ती आपल्या पायावर उभी राहू शकते. अनौपचारिक होणार नाही, व्यावसायिक होणार नाही, औपचारिक होणार नाही, तर ते काय होईल? व्यावसायिक शिक्षण. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शाळेचा परिसर कसा असावा? शाळेचा परिसर कसा असावा? शाळेतील बघा पर्याय दिलेले, शाळेतील वातावरण शांत, निरोगी व खुले असावे. बरोबर आहे, हा पर्याय येणार. 2 शाळेत वातानुकूलित यंत्राद्वारे वातावरण नियंत्रण करावे. असं काही नाही, वातानुकूलितच यंत्र पाहिजेत असं काही नाही, म्हणून तो पर्याय होणार नाही. पुढचा पर्याय, शाळेजवळ हमरस्ता नसावा, कारण त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. बरोबर आहे, शाळेजवळ हमरस्ता नसलाच पाहिजे. शाळेजवळ क्रीडांगण असावे. बरोबर आहे, क्रीडांगण पण असलं पाहिजे. शाळेभोवती झाडे असावी, झाडे पण असली पाहिजे. शाळेभोवती झाडे नसावी, हे पण चूक आहे. बघा 1, 3, 4 आणि 5 ज्याच्यामध्ये आहे ते आपलं उत्तर. 1, 3, 4 आणि 5 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथाची नावे द्यावी की देऊ नये? बघा द्यावी की द्यावी, त्यामुळे वर्गात जास्त खोलात जाऊन शिकवण्याची गरज नसते व अभ्यासक्रम लवकर संपतो. हे चुकीचं आहे मित्रांनो. देऊ नये, त्यामुळे वर्गात विद्यार्थी संदर्भ ग्रंथ वाचून त्याच्या शंका विचारतात व वर्गाचा वेळ वाया जातो. शंका विचारल्या म्हणजे वेळ वाया जातो असं नाही, म्हणजे हे चूक आहे. द्यावी, बरोबर आहे, द्यावी. संदर्भ ग्रंथ दिले पाहिजे विद्यार्थ्यांना. का? त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाची अधिक माहिती मिळवता येते व स्वयंअध्ययनास वाव मिळतो. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर असणार आहे. आणि देऊ नये आलंय खालचं म्हणजे हे पण चूक असणार आहे. यानंतरचा प्रश्न बघू, शैक्षणिक समाजशास्त्राचा जनक हर्बर्ट, 2 जॉर्ज पेन, 3 हेनरी फेयोल, 4 F.W. टेलर. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जॉर्ज पेन हा शैक्षणिक समाजशास्त्राचा काय जनक आहे. पुढचा प्रश्न, तुम्ही एका शाळेचे मुख्याध्यापक आहात. एक शिक्षक आपले अध्यापन कार्य व्यवस्थित करीत नाही हे आपल्याला माहीत झाले. आता हा उपयोजित प्रश्न आहे, आपल्याला विचार करायचा त्याच्यावर. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्याच्या वर्गाला अचानक भेट द्याल व त्याच्या कार्याची पाहणी करून निर्णय घ्याल. पुढे, त्याची तक्रार व्यवस्थापन समितीकडे कराल. पुढे बघा, अध्यापक कक्षात जाऊन सर्व शिक्षकांमुळे त्याची कान उघडली कराल. हे तर मुळीच होणार नाही. आणि आपणच मुख्याध्यापक असल्यामुळे आपण शाळा व्यवस्थापन समितीकडे त्याची तक्रार करू शकत नाही, कारण आपल्यावर पण तो ब्लेम असू शकतो. प्रथम लेखी पुरावा गोळा कराल, त्यानंतर कारवाई कराल. डायरेक्ट कारवाई करणे हे चुकीचे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच आपलं काय आहे उत्तर. त्याच्या वर्गाला पहिले भेट द्यायची, त्याच्या कार्याची पाहणी करून मग आपण निर्णय घेऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, तुमच्या मते ही पद्धत अध्ययनासाठी सर्वोत्तम आहे? शिक्षकाने नोट्स देणे नाही, विद्यार्थ्याला प्रत्येक वेळेस नोट पुरवू शकत नाही शिक्षक. दृकश्राव्य पद्धत, ही पद्धत बरोबर आहे. दृकश्राव्य साधनाचा वापर करून आपण दृकश्राव्य पद्धत वापरू शकतो. परिसंवाद पद्धत, प्रकल्प पद्धत यानंतरच्या पद्धती आहेत
म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. चला आता पुढचा प्रश्न बघा. हा पण एक उपयोजित प्रश्न आहे मित्रांनो. तर हा प्रश्न आपण काय करायचा आहे, आम्हाला स्वाध्याय म्हणून, तुम्हाला स्वाध्याय म्हणून हा प्रश्न देतोय आम्ही. तर हा प्रश्न आपण याचं उत्तर कमेंट मध्ये द्या, कमेंट करा आम्हाला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.